एक अशी देवी जिने राक्षसांचा संहार करून पृथ्वीला वाचवलं आणि जी आजही आपल्या भक्तांच्या संकटात धावून येते, ही आहे तुळजाभवानीची अद्भुत आणि रहस्यमय कथा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेऊया तुळजाभवानी देवीची संपूर्ण कथा. प्राचीन काळात पृथ्वीवर अधर्म आणि अन्याय प्रचंड वाढला होता. दैत्य आणि राक्षसांनी लोकांवर अत्याचार सुरू केले होते. पण देवताही त्यांच्या शक्तीसमोर हतबल झाल्या होत्या. त्यावेळी एक भयंकर राक्षस होता, मातंगासूर. मातंगासुराने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मिळवले की त्याला कोणताही देव सहज पराभूत करू शकणार नाही. या वरदानामुळे तो अत्यंत शक्तिशाली झाला. त्याने स्वर्गावर हल्ला केला, देवांना हरवले आणि पृथ्वीवर भीतीचं साम्राज्य निर्माण केलं. लोक घाबरले, देव चिंतेत पडले आणि शेवटी सर्व देवता एकत्र येऊन आदिशक्तीची प्रार्थना करू लागले. देवीचा अवतार. देवतांच्या प्रार्थनेने एक दिव्य तेज प्रगट झाले. त्या तेजातून एक भयंकर पण करुणामयी रूप धारण करून देवी प्रगट झाली. हीच होती आई तुळजाभवानी. मंडळी, तिचं रूप अत्यंत तेजस्वी होतं. 8 हात, प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र, त्रिशूळ, तलवार, चक्र, गदा. तिच्या डोळ्यांत प्रचंड शक्ती आणि करुणा दोन्ही होत्या. देवतांनी तिची स्तुती केली आणि मातंगसुराच्या अत्याचारांपासून वाचवण्याची विनंती केली. आई तुळजाभवानीने युद्ध स्वीकारले. मातंगसुराच्या किल्ल्याकडे जाताना पृथ्वी हादरली. आकाशात विजा चमकल्या. देवीचा रौद्र अवतार पाहून सगळीकडे भीती पसरली. मातंगसूर हसला आणि म्हणाला, कोण आहेस तू मला आव्हान देणारी? मंडळी, देवी शांतपणे म्हणाली, मी आहे तुझ्या अंताची सुरुवात. यानंतर भीषण युद्ध सुरू झालं. तलवारीची टक्कर, अस्त्रांचा वर्षाव आणि प्रचंड गर्जना. युद्ध अनेक दिवस चाललं. शेवटी देवीने आपल्या त्रिशूळाने मातंगसुरावर प्रहार केला. त्या प्रहाराने तो जमिनीवर कोसळला. मृत्यूच्या क्षणी मातंगसुराने देवीची स्तुती केली आणि म्हणाला, आई, मला तुझ्या चरणी स्थान दे. देवीने त्याला मोक्ष दिला. या युद्धानंतर देवीने पृथ्वीवरच राहण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ती आपल्या भक्तांचे रक्षण करू शकेल. मंडळी, ती महाराष्ट्रातील तुळजापूर येथे स्थायिक झाली. तेथूनच ती आजही आपल्या भक्ताची रक्षा करते. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी. इतिहासातही आई तुळजाभवानीचा मोठा प्रभाव दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज हे तिचे परम भक्त होते. असे म्हणतात की देवीने त्यांना स्वतः तलवार दिली होती, भवानी तलवार, ज्याच्या सहाय्याने त्याने स्वराज्य स्थापन केलं. आजही लाखो भक्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. अनेकांना तिच्या कृपेने संकटातून सुटका मिळते, इच्छा पूर्ण होतात. लोक म्हणतात, जिथे श्रद्धा तिथे तुळजाभवानीची कृपा नक्कीच असते. मंडळी, तुळजाभवानी देवीचे मुख्य मंदिर तुळजाभवानी मंदिर येथे आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील अष्टशक्तिपीठांपैकी एक मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. पुराणानुसार देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केले. त्यामुळे त्यांना महिषासूरमर्दिनी असेही म्हणतात. असे मानले जाते की देवीने पृथ्वीवर अधर्म वाढल्यावर विविध रूपे धारण करून राक्षसांचा संहार केला. तुळजाभवानी देवी ही शक्ती, धैर्य आणि संरक्षण यांचे प्रतीक आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. भक्त देवीला नवस करून मनोकामना पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनासाठी येतात. देवीला नारळ, फुले आणि विशेष प्रसाद अर्पण केला जातो. कुंकू आणि ओटी भरून देवीची पूजा केली जाते. काही भक्त अन्नदान आणि जप-तप करतात. तुळजाभवानी देवीची शक्ती महाराष्ट्रात अत्यंत भावपूर्ण आहे आणि अनेक लोक त्यांना आपल्या कुटुंबाची रक्षक मानतात. आई तुळजाभवानी फक्त एक देवी नाही, ती शक्ती आहे, विश्वास आहे आणि भक्ताच्या आयुष्यातील आशा आहे. जो कोणी तिच्यावर विश्वास ठेवतो त्याला ती कधीच निराश करत नाही. मंडळी, जर तुम्हाला आई तुळजाभवानीची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय तुळजाभवानी नक्की लिहा. धन्यवाद.